आता आपण जे खेळणं बनवणार आहोत त्याचं नाव ससा. आता ह्या ससा बनवायला साहित्य काय लागतं तर फक्त एक कागदाचा तुकडा, एक चौरस कागदाचा तुकडा, एक कात्री आणि एखादी पेन्सिल किंवा पेन. तर हा कागदाचा तुकडा आहे, ह्याला पहिल्यांदा तुम्ही समोरासमोरचे कोपरे दुमडून त्याला एक अशी घडी घाला. या घड्या मात्र व्यवस्थित यायला पाहिजे, कोपऱ्यावर कोपरा, बाजूवर बाजू असंच यायला पाहिजे. हे खेळणं तयार करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जरुरी असते. त्यानंतर मग पुन्हा त्या कागदाच्या आणखीन एक घडी घाल, म्हणजे असा एक चौपदरी त्रिकोण तयार होतो. आता ह्या त्रिकोणाचे ह्या ज्या दोन उघड्या बाजू आहेत की जिथे आपण सशाचे कान करणार आहोत ते तुम्ही एका बाजूला घ्या आणि त्याच्यावर इथे मी दाखवतो तसे इथे त्याचे असे कान काढून घ्या. एक असे कानाची आकृती आलेली आहे आणि एक इथे थोडीशी अशी आडवी लाईन आहे की जी या खालच्या बाजूला समांतर आहे. आता ही जी आडवी लाईन आहे त्याच्यावर मी या कागदाची घडी घातली आणि कात्रीने हे जे कान काढलेले आहेत ह्या कानाच्या या कानावरून हे मी असे कापून घेतले. आता ह्या ज्या चार इथे राहिलेल्या आहेत यातल्या दोन बाजू मी मगाशी जी घडी घातली आहे त्या घडीवर ह्या दोन्ही बाजूनी मी दुमडून घेतल्या. त्याच्यानंतर हा माझा ससा तयार झाला. आता ह्या सशाला मी डोळे पण काढू शकतो, म्हणजे ते तुम्हाला खरोखरच तो सशासारखा दिसू शकेल. आता हा जो ससा आहे याचे जे खाली आलेल्या या त्याचे जे टोकं आहेत हे मी हातात धरली आणि हे जे पाठीमागचं जे टोक आहे हे मागे पुढे हलवलं की माझ्या या सशाचे कान अतिशय वेगाने भराभरा भराभरा खाली वर खातात आणि एक अतिशय मजेदार असं खेळणं